सर्व नागरिकांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आज या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ अधिकाधिक नागरिक ह्या ठिकाणी घेत आहेत आणि विविध टेस्ट या ठिकाणी सर्व संपूर्ण शरीराची तपासणी या ठिकाणी मोफत स्वरूपाने होणार आहे आणि त्याचा निश्चितच नागरिकही चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या आवाहनानुसार आपण कुठेही जल्लोष किंवा सोहळा न करता नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन आरोग्याची गरज लक्षात घेऊन आज या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. नक्कीच या संदर्भामध्ये सर्व नागरिकांची मागणी आहे आणि निश्चितपणे आम्ही जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी स्लम एरिया असेल म्हणा किंवा अधिकाधिक ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आपण बघितलं असेल तर विधानसभेपाठोपाठ आता महापालिकांचे निकाल आणि त्याच्यानंतर पंचायत समित्यांचे निकाल आणि आत्ता संपूर्णपणे आपल्या जिल्हा परिषदाचे निकाल हे सगळे जे निकाल लागलेले आहेत ते निकाल आपण बघता माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ज्या प्रकारे घोडदौड करत आहे आणि आत्तासुद्धा ज्या प्रकारे निकाल लागत आहेत त्यामुळे निश्चितपणाने सर्व महाराष्ट्राचे नागरिक हे आपल्या माहितीच्या बाजूने आहेत आणि त्यांचा कौल आता माहितीकडे वळताना आपण बघतो. नाही, नक्कीच माहितीचा महापौर होणार हे आधीच आपण सांगितलं होतं निवडणुकीच्या आधीच आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे महापौरही झालेला आहे, उपमहापौरही झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच या 11 तारखेला ते दोघंही पदाधिकार स्वीकारणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मुंबईची सत्ता ही माहितीकडे आल्यानंतर जी काही नागरिकांची कामं आहेत जे आपण शब्द दिलेले आहेत ते सर्व शब्द या ठिकाणी आपण पाळणार आहोत. नक्कीच आपण या संदर्भामध्ये अधिकाधिक प्रयत्न करतो आहोत की या विधानसभेचे जे प्रश्न आहेत ते निकाली निघावे आणि त्यासाठी जवळजवळ 60 ते 70% मी त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. मग ते म्हाडाचे ओसीचे विषय असतील, कलेक्टर लँडचे विषय असतील आणि जे काही मूलभूत विषय आहेत, गरजा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण विविध कुर्ला स्टेशनचा परिसर असेल, रुंदीकरणाचा विषय असेल तर ते सुद्धा सर्व प्रश्न आपण हाती घेतलेले आहे. या येणाऱ्या कालावधीमध्ये जे उर्वरित राहिलेले प्रश्न आहेत आणि विकासाची कामं आहेत तीसुद्धा आपण सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण पूर्ण करणार आहोत. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.